नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण वनरक्षक भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। यातला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडक सागर धरण असेही म्हटले जाते? याचं उत्तर आहे वैतरणा धरणला। पुढचा प्रश्न, मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? शिवाजी सावंत। वसंत आबाजी डहाके यांचा चित्रलिपी डॅश डॅश हा आहे। कविता संग्रह हा वसंत आबाजी डहाके यांचा चित्रलिपी आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवसेनेची स्थापना झाली? 1966 साली स्थापना झाली। खालीलपैकी कोण रामायण नु पत्रलेखन या पुस्तकाचे लेखक आहेत? याचं उत्तर आहे श्री चंद्रशेखर विजयजी महाराज। पुढचा प्रश्न, 1857च्या उठावात अहमदनगरमधून खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? भोगाजी नाईक हे 1857च्या उठावात अहमदनगरमधून सहभागी झाले होते। पुढचा प्रश्न, पन्हाळे काजी लेणी महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यात स्थित आहे? पन्हाळे काजी लेणी ही रत्नागिरी या जिल्ह्यात स्थित आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्हा हा अमरावती विभागाचा मध्यभाग आहे आणि तो पूर्वीचा ब्रिटिश राज बेदर प्रांत होता। याचं उत्तर आहे अकोला हा जिल्हा। पुढचा प्रश्न आहे, CIDBI ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1990 साली CIDBI ची स्थापना करण्यात आली। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे? याचं उत्तर आहे सांगली या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे। पुढचा प्रश्न, वाकाटक राजवंशाच्या प्रवरसेन दुसरा याने डॅश डॅश ई रचना केली? वाकाटक राजवंशाच्या प्रवरसेन दुसरा याने डॅश डॅशची रचना केली? याचं उत्तर आहे सेतुबंदची रचना केली। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे? USA कडून घेण्यात आली। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका डॅश डॅश येथे स्थापन करण्यात आली? मुंबई येथे। पुढचा प्रश्न, राष्ट्रकूट राजवंशाच्या खालीलपैकी कोणत्या शासकाने कैलास मंदिर कोरले? याचं उत्तर आहे कृष्णराजा पहिला। पुढचा प्रश्न, पायाभूत सुविधांच्या संदर्भात खालीलपैकी SPV चे पूर्ण स्वरूप कोणते आहे? याचं उत्तर आहे स्पेशल पर्पज व्हेकल। SPV स्पेशल पर्पज व्हेकल। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण मराठी पुस्तक छावाचे लेखक आहेत? याचं उत्तर आहे शिवाजी सावंत, छावा या पुस्तकाचे लेखक। पुढचा प्रश्न, नर्मदा नदीची लांबी 1312 किलोमीटर आहे, त्यापैकी डॅश डॅश महाराष्ट्रातून वाहते? 77.5 किलोमीटर नर्मदा नदी ही महाराष्ट्रातून वाहते। त्याची एकूण लांबी आहे 1312 किलोमीटर आणि 77.5 किलोमीटर ती महाराष्ट्रातून वाहते। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण भारतातील मायक्रो फायनान्स संस्थेची नियामक आहेत? याचं उत्तर आहे RBI, मायक्रो फायनान्स संस्थेचे नियामक। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण चपटे कृमी फ्लॅटवर्म म्हणूनही ओळखले जातात? याचं उत्तर आहे प्लॅटीहेल्मिंथिस। पुढचा प्रश्न, बाबर कोणत्या वर्षी फरघानाच्या गादीवर बसला? 1494 साली।
थँक्यू फ्रेंड्स.